हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा आज माझं काय काम चाललेलं, मी जसं काय काल तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलेलं का नाही की मला हातशिलाई करायची पण मी आज काय करणार नाही, उद्याच्याला करणार म्हणून। मग तुम्ही म्हणसाल की हां बरोबर म्हणलेली हो का, गजरा घातलेला तर माझ्या मुलीने मी माग चपात्या करत होती पुढं बघून आणि तिनं मागणं येऊन थोडासा व्हिडिओ घेतला। मग मी हातशिलाई वगैरे करून घेतली दुपारनं आणि लगेचच मग चपात्या वगैरे पण केल्या, कारण का सकाळचं कसं असतंय चपात्या ही लवकर केल्या तर म्हणजे परत घामाचाही त्रास होत नाही किंवा उन्हाळ्याचं, आता उन्हाळाच म्हणायचं, अजून पावसाळा लागलाच नाही, 4 दिवस तेवढा पाऊस आला आणि परत काय पाऊस आलाच नाही। मग माझ्या मुलीला खायचं होतं आंबा, बघा तिनं आंबा चिरत होती। आता ही कशासाठी चिरते काय चिरते हे मला पण माहीत नव्हतं बरं का। मग तिनं पुढं जाऊन त्याचं काय केलं ते मी तुम्हाला सांगतेच। आणि आंबा चिरायला लागलेलं, तिला आम्ही जेवाय बोलवत होतो तरी जेवायला येत नव्हती। म्हणलं ही करते काय मग 2-3 वेळा तिला वरडली मी, एक या अक्षरा जेवण करायला, एक या अक्षरा जेवण करायला, मग काय ती आलीच नाही। मग परत जेवती म्हणली, मग म्हणलं जाऊ दे। मग काल काय झालं बघा, एक गंमत सांगते तुम्हाला। आमच्या दारात आहे ना जांभळाचं झाड आहे, तुम्हाला माहीत आहे, मी दाखवलंय तुमच्याबरोबर शेअर केलंय। मग तुमच्याबरोबर मी शेअर केलं तर ती मग ती काही अशी रस्त्यावरनं जाणारी माणसं म्हणली अहो ताई घेऊ का जांभळं, मग आता त्यांना हो का खाली एवढी पडून जाते ती, एवढी गळून जाते ती, त्याचा विषय आहे काय। मग मी काय म्हणलं माहिती आहे का, घ्या म्हणलं, कसं आहे मग त्यांना हाताला तरी येत होती, मग त्यांनी दगडावर चढून अजून झाड वाकवून असं काढलं। आणि हे बघा हे काय केलं तर हे मस्तानी मँगो मस्तानी केली आमच्या अक्षरानं, आणि म्हणली मम्मी मला येते करायला। मग तिनं केली मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम फॅमिली पॅक आणलेला, आणि परत काय तिनं केलं ही मला माहीत नाही रेसिपी, कारण का ती तिनं स्वतःहून केली आणि आम्ही ती काय करते ही पण बघायला गेलो नव्हतो। आणि मग आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर येऊन बसलो, माझं काम करत, मी हातशिलाई वगैरे करत बसलेली तर ते म्हणली बघ मम्मी मी काय करून आणले। मग काय म्हणलं तर म्हणली मँगो मस्तानी आहे म्हणली। मग खाल्ली बरं का, फ्लेवर एक नंबर लागत होता, असं विकत जाऊन खाणं आणि घरचं ह्याच्यात लय म्हणजे छान, एकदम फ्लेवर एकदम मस्त लागत होता। घरचीच चव असते। आणि कसं आता झाडाचे आंबे असल्यामुळे त्याला काय असं म्हणजे लिक्विड वगैरे काहीच नाही आहे ना, असं निसर्गाची देण जशी असते तसंच होतं। आणि मग बघा मग आम्ही मँगो मस्तानी वगैरे खाल्ली, दुपारचंच टायमिंग होतं, मग तिनं करून दिली, त्याच्यामुळे मस्त वाटली आम्हाला, म्हणजे असं समाधान वाटलं। बाहेर जाऊन कसं कितीला असते मला काय माहीत नाही, पण 100च्या पुढं वगैरेच असते ना ती। मग आम्ही बरोबर खायला सुरुवात केली, एकदम मस्त लागत होती। आणि विकतचं काय म्हणलं जाऊ दे मरू दे आता, मग म्हणून मी म्हणलं चला तुमच्यापर्यंत शेअर करावं रेसिपी। तिला म्हणलेलं मी अक्षरा कर ना से, तर काय म्हणली मम्मी मला तसलं म्हणजे व्हिडिओत बघून वगैरे करायला येत नाही, किंवा मोबाईल घेऊन मला सारखं ती ही कर ती कर, कॅमेरा सेट कर, असलं मला काय करायला येत नाही। आणि मी बघा मी काय करत होती तर मी एक आमच्या जावाच्या पोराचे एक नाही 2 टी-शर्ट होते, त्याला एक नाही काचगुंड्या करत होती। आणि हो का सगळ्यांची प्रक्रिया बघा कशी होती, एकदम मस्त म्हणून असं म्हणजे कधी न खाणारा माणूस, हे आमचं हे तर आहे का नाही, म्हणजे त्यांना सगळं गावातली टेस्टी लागते, पण ही घरातलं पहिल्यांदाच ते म्हणले असतील की मस्त झालंय म्हणून। नाहीतर कुठल्या पण काय पण करू त्याच्यात थोडा ना थोडा फॉल्ट किंवा थोडी ना थोडी कमी काढतेच ती। मग सगळे आम्ही म्हणलो अक्षराला चांगली। आणि ती आंबा बघा त्याच्यासाठी चिरत होती, आणि आम्हाला माहीतच नव्हतं ती आंबा कशासाठी चिरत होती। आम्ही तिला सारखं म्हणत होतो आंबा कशासाठी चिरती, पण ती काय सांगतच नव्हती। आणि परत आम्हाला कळलं की तिनं मँगो मस्तानी करायसाठी आंबा चिरून घेतलेला होता। आणि परत बघा आमची गॅस टाकी म्हणजे 2 आहेत आम्हाला, पण एक संपलेली, मग म्हणलं आता भरून आणून ठेवलेली बरी, पण कसं आहे त्याला बुकिंग वगैरे करावं लागतंय। मग म्हणलं चला आता बुकिंग वगैरे करावं लागतंय, तर म्हणलं ह्यांना म्हणलं बुकिंग वगैरे करा, आणि मग टाकी ह्यांनी गावातच ठेवली, काय टाकी लगेच काय भरून मिळालीच नाही। मग मला म्हणत होतं कशाचं पण व्हिडिओ, म्हणलं नाही कसं असतं माहिती आहे का, थोडे क्षण आपल्या ताईंबरोबर किंवा दादांबरोबर शेअर करावे। आणि काल कसं आहे आणि काल माझी एक चूक माझ्या लक्षात आली की मी प्रत्येक वेळेस ताईनो म्हणत असती, तर मला मला असं वाटायचं की फक्त लेडीज लोक किंवा ताई लोकच माझे व्हिडिओ बघत असतील, पण मला परत कळलं की व्हिडिओ माझा हा यूट्यूबवर आहे म्हणल्यावर सगळे म्हणजे दादा परत काका ही म्हणजे अशी माझ्यापेक्षा वयस्कर जी लोक आहेत ती म्हणजे काका दादा ही सगळेच व्हिडिओ बघत असतील, चिल्लर पार्टी वगैरे। त्यामुळे मी तुम्हाला काल त्याच्यासाठी मी म्हणजे असं माफी मागत आहे, कारण का म्हणलं कसं असते मला काल ती लक्षात आली ती चूक, म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणत आहे। बघा काल गवत काढत होती मी, सगळं दारात भरपूर गवत झालतं 2-3 पावसानं।
मग सगळं गवत वगैरे काढून घेतलं बघा. आणि घेवड्याचा वेल पण कसा वर चाललेला, मग त्याला वर सोडला, असा खाली जमिनीवर होता. मग वांग्याची झाडं आहेत त्याला मी जाताना काय केलं तर माहेरी कट करून वगैरे गेलती, म्हणून कशी वांग ही एकदम म्हणजे आता फिरसे परत वांगी लागल्यात त्याला. आणि बघा किती साफसफाई करून घेतलेली. अजून थोडंसं एका जागेला गवत आहे तेवढं राहिले काढायचं. म्हणलं आता 2 दिवसात काढून घ्यावं. कसं असते, लाईट नसली किंवा मशिनीचं काम नसलं की मी आपली काढते, आणि टाईम असला की मला, पण टाईम नसला की काहीच होत नाही मला, म्हणजे काढणंच होत नाही. आणि मग बघा लगेच संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करून घेतली. वरण आणि भातच करायचा होता मला, कारण सकाळचा स्वयंपाक भरपूर शिल्लक होता. मग वरण भात केलं. आमच्या जावाने लाडू दिलं तर मग तिला आंब्याची चटणी, कैरीची चटणी, भात वगैरे असं सगळं काय करून घेतलं. चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जावा, आणि काय म्हणजे चुकीचं वाटतंय ते सुद्धा सांगत जावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.